पितृपक्षाच्या नैवेद्यामध्ये तांदळाच्या खिरेला खूप महत्त्व आहे। म्हणूनच आज आपण नैवेद्यामध्ये वाढण्यासाठी दाटसर अशी रबडी सारखी तांदळाची खीर कशी तयार करायची ते आपण बघणार आहोत। तर बऱ्याचदा काय होतं, जेव्हा पण आपण तांदळाची खीर बनवतो ना, त्यावेळेस बऱ्याचदा ती तांदळाची खीर छान खमंग होत नाही, भात शिजवल्यासारखी ती लागते, तर कधी तांदळाची कणिक खाल्ल्यागत लागतं, दाटसर खीर होत नाही। म्हणूनच आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने तांदळाची खीर कशी करायची ते बघणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। तांदळाची खीर बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे। तर साधारण मी इथं अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे। तर याला स्वच्छ धुवून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि 1 ते 2 असा गरका मारून घ्यायचा आहे। साधारण या पद्धतीने थोड्याशा छोटी छोटी कणी आपल्याला दिसली पाहिजे। तर आता आपण गॅसवरती पातेलं किंवा कढई तापवण्यासाठी ठेवूया। साधारण 1 मोठा चमचा मी तूप घालणार आहे। तूप चांगलं गरम झाले की त्याच्यामध्ये मी लगेच काहीशे बदाम, चारुळे, काजू, मनुके असं बारीकसर चिरून घेतलेला आहे। त्याला चांगलं 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनिटं परतून झाल्याच्या नंतर ना हे सगळं आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत। तर त्याच तुपामध्ये लगेच आपल्याला वाटलेलं तांदूळ घालायचं आहे आणि साधारण मिनिटभर परतायचं। ते मिनिटभर परतत असताना साधारण 2 ते 3 चम्मच मी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते पण 2 मिनिटं घालून घेणार आहे। मग चांगलं हलवून घेणार आहे। त्याच्यानंतर ना छानशी बासुंदी सारखी खमंग खीर होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी शाबू तांदूळ घेतलेला आहे। तर शाबू तांदूळ खीर करण्याच्या अगोदर 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि जेव्हा आपल्याला खीर बनवायची आहे त्यावेळेस शाबू तांदळाचं पाणी काढून त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर मी साधारण इथं अर्धी वाटी शाबू तांदूळ घेतलेला आहे, ते पण घालून मिनिटभर परतणार आहे। त्याच्यामध्ये लगेच मी अर्धी वाटी साखर घालणार आहे, ते घालून मग सगळं एकजीव मिळवून घेणार आहे आणि मग 5 ते 10 मिनिटांनंतर न लगेचच मी दूध घालणार आहे। साधारणपणे अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे, इथे अर्धी वाटी तांदूळला मी अर्धा लिटर दूध घेणार आहे। दूध घालून त्याला पुन्हा आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते भाजलेले सुका मेवा आहे तो घालून त्याला मिक्स करून घ्यायचं। मग दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची। उकळी येण्यासाठी पहिल्यांदा सर्वात मोठा गॅस करून ठेवायचा आहे। उकळी आल्याच्या नंतर ना त्याला बारीक करून घ्यायचं आहे। फक्त लक्षात ठेवायचं आहे, कधी पण खीर बनवताना पहिल्यांदा दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, थोडंसं दाटसरच दूध करून घ्यायचं। तर इथं आपण बोलता बोलता आपल्याला दुधाला उकळी आलेली आहे। तर इथं आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि खीर चांगली 15 ते 20 मिनिटं शिजवून द्यायची आहे। तर आता इथं आपली खीर शिजता 20 मिनिटं झालेले आहे। तर इथं तुम्ही बघू शकता खीरेला किती दाटसरपणा आलेला आहे। तर तांदूळ आणि शाबू तांदळामध्ये खूप स्टार्च असतं, त्यामुळे खीरेला एक दाटसरपणा आलेला आहे। खीर तयार झालेली आहे। इथे तुम्हाला खीर खूप दाटसर वाटत असेल तर इथं तुम्ही थोडं गरम दुधाचा वापर करू शकता। तर बघा मस्त खीर बनवून तयार झालेली आहे। मस्त अशी मोतीसारखे चमकू लागलेले आहेत आपले शाबू तांदूळ। तर इथे जशी आपली खीर थंड होत जाते ना, तशीच आपली खीर मस्त घट जाटसर अशी रबडी सारखी होते। बघा या खीरेला किती दाटसरपणा आलेला आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल मध्ये।